हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेयजी यांच्या संवादामध्ये स्वयंभू मनूने मनुष्य आणि प्रजेची उत्पत्ती कशी केली याचं आपण श्रवण करीत आहोत. आता अध्याय 21वा, मनू आणि कर्दम यांचा संवाद. विदुरजी म्हणाले, स्वयंभू मनूंचा वंश अत्यंत आदरणीय होता. हे पूज्य ऋषीवर्य मैत्रेयजी, मी तुम्हाला अशी प्रार्थना करतो की ज्यांची संतती स्त्री पुरुष संयोगाने वाढत गेली अशा त्या वंशाची कथा मला सांगावी. कारण ब्रह्माजी आणि भगवंत हे बिना पत्नीच्या संयोगाचे आपल्या पुत्रांना जन्म देत असतात. परंतु ज्यानंतर मनुष्यांसारखे अर्थात पती पत्नी रूपाने ज्यांची प्रजा निर्मिती होते यांच्याबद्दल अर्थात मनूची कथा मला सांगा. स्वयंभू मनूंच्या प्रियव्रत आणि उत्तानपाद या 2 महान मुलांनी धर्मतत्वांना अनुसरून 7 द्वीपे असलेल्या जगावरती राज्य केले. हे पवित्र आणि निष्पाप ब्राह्मण श्रेष्ठ मैत्रेय मुनी, देवहूती म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या प्रजापती कर्दम मुनींची पत्नी असल्याचे तुम्ही आधी सांगितले आहे. योगशास्त्रांतील 8 लक्षणांनी परिपूर्ण अशा राजकन्येपासून त्या महायोगींनी किती मुले किंवा अपत्ये प्राप्त केली हे कृपा करून मला सांगा, कारण ते ऐकण्यासाठी मी फार उत्सुक आहे. हे ऋषीवर्य, ब्रह्मदेवांनी रुची आणि दक्ष या पूजनीय पुत्रांना स्वयंभू मनूंच्या इतर 2 कन्या भार्या म्हणून प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कसे प्रजोत्पादन केले कृपा करून हे मला सांगा. असे प्रश्न विचारल्यानंतर मैत्रेय मुनी काय सांगतात? आता जगामध्ये संतान उत्पत्ती कर अशी ब्रह्मदेवांकडून मनूला आज्ञा झाली. पूजनीय कर्दम मुनींनी सरस्वती नदीच्या तीरावर 10,000 वर्ष उग्र तपश्चर्या केली. तर ब्रह्मदेवांनीही कर्दम मुनींना आज्ञा दिली होती प्रजा उत्पत्तीची, कारण ते सुद्धा एक प्रजापती आहेत. जसं मनूला स्वयंभू मनूलाही तसा आदेश दिला होता. असं 10,000 वर्ष ते तपस्या करतात. तपश्चर्येच्या त्या काळामध्ये कर्दम मुनींनी समाधीयुक्त भक्तिमय सेवेद्वारे भगवान श्री हरींचे पूजन केले आणि त्यांना आपल्या तपस्येद्वारे आणि पूजेद्वारे प्रसन्न केले. जो मनुष्य संरक्षणार्थ श्रीहरींकडे धाव घेतो त्याच्यावरती ते सर्व वरदानांचा वर्षाव त्वरित करीत असतात. ते सत्ययुगात कमळासारखे नेत्र असलेल्या भगवंतांनी प्रसन्न होऊन मग कर्दम मुनींना आपलं दर्शन दिले आणि जे केवळ वेदांद्वारेच गम्य आहेत असे आपले दिव्य रूप त्यांना दाखविले. कर्दम मुनींनी भौतिक कल्मशांपासून मुक्त अशा परमपुरुष श्री भगवंतांना त्यांच्या शाश्वत रूपामध्ये बघितले. भगवंत अत्यंत सूर्यासमान तेजपुंज होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये श्वेत कमळे आणि कमोद यांच्या माळा होता. भगवंतांनी अत्यंत निष्कलंक अशी रेशमी वस्त्रे परिधान केली होती आणि त्यांच्या मुखावर मऊ, कुरळे आणि गर्द काळे असे केस विखुरलेले होते. त्यामुळे त्यांचे मुखकमळ अत्यंत शोभिवंत दिसत होते. किरीटिनं कुंडलीनं शंखचक्र गदाधरं श्वेतोत्पलक्रीडनकं मनस्पर्श स्मितेक्षणं. कानामध्ये कुंडले आणि मस्तकावरती मुकुट यांनी ते शोभून दिसत होते. आपले वैशिष्ट्य दाखविणारी चिन्हे अर्थात शंख, चक्र, गदा आपल्या 3 हातांमध्ये त्यांनी धारण केलेली होती आणि 4थ्या हातामध्ये श्वेत कमळ होते. ज्यांच्या दर्शनाने भक्तांची अंतःकरणे मोहित होतात असे ते भगवान आनंदाने स्मित करीत सर्वत्र आपला सुखमय कटाक्ष टाकीत होते. वक्षस्थळावरती एक तळपती स्वर्णरेखा आणि मानेवरून वक्षस्थळावरती रुळणारे सुप्रसिद्ध कौस्तुभरत्न अशा प्रकारे ते शोभायमान होते आणि भगवंत गरुडाच्या खांद्यावर आपले चरणकमळ ठेवून आकाशातच उभे होते.
जेव्हा कर्दम मुनींना पुरुषोत्तम श्री भगवंतांचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला, दर्शन झाले, तेव्हा त्यांना अत्याधिक समाधान झाले, कारण त्यांच्या मनातील अलौकिक इच्छा आता तृप्त झाली होती. आपले मस्तक नमवून त्यांनी भगवंतांच्या चरण कमलांशी साष्टांग लोटांगण घातले. स्वाभाविकपणेच त्यांचे अंतःकरण भगवत प्रेमाने भरून आले आणि त्यांनी दोन्ही हात जोडले आणि भगवंतांना ते प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करू लागले. ऋषिरुवाच, हे परम आराध्य भगवंत, आपण अखिल अस्तित्वाचे निधीच आहात. तुमचे दर्शन होण्याच्या सर्वोच्च पूर्णत्वाची प्राप्ती केल्यानंतर माझ्या दृष्टी सामर्थ्याचे सार्थक झाले आहे. माझे डोळ्यांचे पापणे काय सार्थक झालेत. प्रगत योगीजनांना जन्मोजन्मी ध्यानधारणा करून तुमचे हे दिव्य रूप पाहण्याची आकांक्षा असते, इच्छा असते. आणि या भौतिक अज्ञानाच्या महासागरातून पार होण्यास तुमचे चरणकमळ हीच एक नौका आहे. तुमच्या मायाशक्तीच्या कचाट्यात सापडून ज्या लोकांची बुद्धी नष्ट झालेली आहे, तेच केवळ तुमच्या चरणकमलांची आराधना क्षुद्र आणि क्षणभंगूर इंद्रिय सुखे मिळविण्यासाठीच करतात. तसे पाहता अशी सुखे नरकात खितपत पडलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा मिळू शकतात. तथापि हे प्रभू, तुम्ही इतके दयावंत आहात की तुम्ही त्यांच्यावरती सुद्धा कृपा करीत असतात. म्हणून एखाद्या समानशील, माझ्याशी मिळत्या जुळत्या स्वभावाच्या मुलीशी त्यांना इच्छा होती की विवाह व्हावा, कर्दम मुनींना, आणि ती त्यांच्या वैवाहिक जीवनात कामधेनूसारखी होईल. यास्तव कर्दम मुनींना सुद्धा कामभावना तृप्त करण्यासाठी भगवंतांच्या चरणकमलांचा त्यांनी आश्रय घेतला आहे. तेच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहेत, कारण भगवंतच कल्पवृक्षासमान आहेत, अर्थात आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. हे प्रभू, तुम्हीच सर्व जीवमात्रांचे स्वामी आणि प्रमुख आहात. तुमच्याच मार्गदर्शनाखाली सर्व बद्धजीव जणू काही एखाद्या दोरखंडाने बांधून घातले असावेत, त्याप्रमाणे सतत आपल्या इच्छांच्या तृप्तीसाठी धडपडत असतात. हे धर्ममूर्ते, त्यांचेच अनुगमन करीत शाश्वत काळाच्या रूपाने अस्तित्वात असणाऱ्या तुम्हास मी देखील आहुती अर्पण करतो. तर फक्त एका लग्नासाठी मुलगी पाहिजे म्हणून एवढा खटाटोप की भगवंतांना त्यांनी प्रसन्न केलं. अर्थात भगवंतांच्या आशीर्वादाशिवाय भक्त भौतिक कोणतंही कार्य सिद्ध मानत नाही. मग नुसता विवाह जरी असला तरी कर्दम मुनींसारखे महान ऋषी भगवंतांच्या कृपेनेच तो विवाह करण्यासाठी तयार असतात. कारण त्या विवाहानंतर होणाऱ्या अपत्यांचा मोक्ष जर करून देता येत नसेल तर अशा लोकांना जन्म देऊन उपयोगच काय. त्यामुळे त्या पद्धतीचीच पत्नी मिळावी यासाठी त्यांनी भगवंतांना आधी प्रसन्न केलं. इतके महान आहेत हे कर्दम मुनी. तरी ते पुढे म्हणतात, तथापि ज्यांनी चाकोरीबद्ध ऐहिक कार्यांचा, भौतिक कार्यांचा आणि त्यांमागे धावणाऱ्या प्राण्यांसारख्या अनुयायांचाही त्याग केला आहे, भौतिक गोष्टींचा त्याग केला आहे आणि परस्परांशी झालेल्या संवादातून तुमच्याबद्दल दिव्य गुण लीलांच्या चर्चेमध्ये अत्यंत आनंद देणाऱ्या अमृत प्राशन करून ज्यांनी तुमच्या चरणकमलरूपी छत्रीचा आश्रय घेतला आहे, ते या प्राकृत भौतिक देहाच्या प्राथमिक गरजांपासून मुक्त होऊ शकतात. दुसरे लोक मुक्त नाही होऊ शकत. केवळ भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेणारी लोकच मुक्त होऊ शकतात. आपले चक्र कसे आहे? 3 नाभी असणारे आपले चक्र अव्ययी ब्रह्माच्या आसाभोवती हे फिरत असते. त्याला 13 आरे, 360 सांधे आणि 6 धावकडा आहेत. त्यावरती असंख्य पाने कोरलेली आहेत. या चक्राच्या फेऱ्यांनी जरी अखिल सृष्टीतील सर्वांचे आयुष्य काळरूपामध्ये छेदले जात असेल, तरी या प्रचंड वेगाने फिरणाऱ्या चक्राला भगवत भक्तांच्या आयुष्याला मात्र स्पर्शही करता येत नाही. केवळ भौतिक लोकांचाच नाश करू शकतो, भक्तांचा नाही करू शकत.
हे प्रभू, एकमेव आपणच आहात सर्व ब्रह्मांडाची जी निर्मिती करता. ज्याप्रमाणे एक कोळी स्वतःच्या शक्तीने जाळे विणतो आणि पुन्हा ते गिळंकृत करतो, त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मांडे आपण निर्माण करण्याच्या इच्छेने स्वतःच्या शक्तींनीच त्यांची निर्मिती करून टाकतात. त्यांचे पालनपोषणही करतात आणि शेवटी त्यांचा संहारही करतात. या शक्ती आपल्या योगमाया नामक आणखी दुसऱ्या एका शक्तीच्या नियंत्रणाखाली आहेत. परास्य शक्तीर विविधैव श्रूयते. भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्या सर्व सदा कार्य करीत असतात. हे परमप्रिय प्रभू, तुमची इच्छा नसली तरीही तुम्ही या स्थूल भौतिक आणि सूक्ष्म महाभूतांनी यांची निर्मिती करता. ती केवळ आमच्या इंद्रिय सुखासाठी होय, कारण भगवंत काही भौतिक आनंद घेतच नाही. आपली अशीच अहैतुकी कृपा आमच्यावर असू द्या, कारण आता आपण तुळशी पत्रांची तेजस्वी माळा कंठी घालून आमच्यापुढे स्वतः सनातन रूपामध्ये साक्षात प्रकट झालेले आहात आणि आश्रय घेण्यास सदा सर्वदा अशा योग्य आपल्या चरण कमलांशी माझे नित्य भक्तिपूर्वक वंदन असो, नमस्कार असो. कारण आपणच तुच्छ व्यक्तीवरती देखील सर्व वरदानांचा वर्षाव करता. तुमचा साक्षात्कार घडून जीवांमध्ये सकाम कर्मांप्रती अनासक्ती उत्पन्न व्हावी, अर्थात त्यांपासून त्यांनी मुक्तता प्राप्त करावी, यासाठीच आपण ही भौतिक विश्वे स्वतःच्या शक्तीने विस्तार करून निर्माण केलेली आहेत. मैत्रेय ऋषी पुढे म्हणतात, अशा शब्दांमध्ये कळकळीने स्तुती केल्यानंतर गरुडाच्या खांद्यावरती बसलेल्या तेजस्वी आणि सौंदर्यवान भगवान विष्णूंनी अमृतासमान मधुर शब्दांमध्ये उत्तर दिले. स्मित करीत प्रेमपूर्ण दृष्टीने कर्दम मुनींकडे पाहताना त्यांच्या भुवयांचे विभ्रम अतिशय चित्ताकर्षक सुंदर दिसत होते. श्री भगवान उवाच विदित्वा तव चैत्यं मे पुरैव समयोजित यदर्थम आत्मनियमैस्त यैवाहम समर्चितः. श्री भगवंत म्हणाले, तुझ्या मनामध्ये काय होते हे मला पहिलेपासूनच माहिती होते. तू ज्यासाठी आपली मन आणि इंद्रिय यांच्यावरती पूर्ण नियंत्रण ठेवून माझी उत्तम आराधना करीत होतास, त्यासाठी मी पूर्वीच तुझ्या कल्याणाची योजना बनवून ठेवलेली होती. भगवंत पुढे म्हणतात, हे प्रिय ऋषी, प्रजाध्यक्ष आहेस तू, प्रजापती आहेस. माझी आराधना करून जे माझी भक्तिमय सेवा करीत असतात त्यांच्यासाठी विशेषतः आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या तुझ्यासारख्यांसाठी वैफल्याचा प्रश्न तर कधीच उद्भवत नाही. अर्थात माझ्या प्रेमापोटी भक्तीपोटी जे माझी सेवा करू इच्छितात आणि अशा पद्धतीने भक्ती करतात त्यांचा संकल्प कधीही नष्ट होत नाही. ब्रह्मदेवांचेच पुत्र स्वयंभू मनू हा त्याच्या पुण्यशील कृत्यांसाठी सर्वत्र जगात प्रसिद्ध आहे. तो ब्रह्मावर्त येथे निवास करतो आणि 7 सागर असलेल्या पृथ्वीवरतीही राज्य करीत असतो. हे विप्रश्रेष्ठा, ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ व्यक्ती, धर्मक्रियांमध्ये निष्णात असलेला तो विख्यात सम्राट त्याची स्वतःची महाराणी पत्नी शतरूपा हिच्यासहित तुला पाहण्यासाठी परवाच्या दिवशी याच ठिकाणी स्वतः येईल. त्याला वयात आलेली आणि काळेभोर सुंदर नेत्र असलेली एक कन्या आहे. ती विवाहास योग्य वयाची आहे. ती उत्तम चारित्र्य आणि सद्गुणांनी संपन्न आहे. ती सुद्धा अनुरूप पतीच्या शोधात आहे. जसा तू पत्नी शोधत आहे, तीही पती शोधत आहे. तिचे आईवडील तुला येऊन भेटतील. तू तिला अत्यंत अनुरूप आहेस. आपली कन्या पत्नी म्हणून तुला अर्पण करणे हा एकच उद्देश घेऊन तो स्वतः मनू येथे येईल. हे ब्राह्मण, ज्या प्रकारच्या मुलीचे चिंतन इतकी वर्षे तू अंतःकरणात करीत आहेस, अगदी त्याच प्रकारची ही राजकन्या आहे. ती लवकरच तुझी होईल आणि तुझ्या हृदयाचे समाधान होईल. अशा प्रकारे तुझी सेवा ती सदा करीत राहील. तिच्या गर्भामध्ये तू स्थित केलेल्या बीजापासून तिला 9 कन्या उत्पन्न होतील आणि तुझ्या झालेल्या मुलींपासून
विविध ऋषींद्वारे पुढील अपत्ये होतील. माझ्या आज्ञेचे योग्य रीतीने पालन केल्याने तुझे अंतःकरण पूर्णपणे शुद्ध होईल, तीर्थच बनेल आणि आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करून शेवटी तू मला वैकुंठ जगतामध्ये प्राप्त करशील. सर्व जीवांवरती करुणा करून तुला आत्मसाक्षात्कार होईल. सर्वांना संरक्षण अभय देऊन तू सर्व ब्रह्मांडे तसेच स्वतःच्या माझ्यामध्ये सुद्धा पाहशील. स्वतःला माझ्यामध्ये पाहशील आणि स्वतःच्या ठाई मला पाहशील. अशा पद्धतीने तू सर्व जगताचा साक्षात्कार प्राप्त करण्यास लायक होशील. हे महामुनी, तुझी पत्नी देवहूती हिच्या उदरी तुझ्या 9 कन्यांबरोबरच माझ्या अंशात्मक कलेने मी स्वतः तुझा मुलगा म्हणून प्रकट होईल. 9 मुलींनंतर आणि अंतिम तत्वांचे वा श्रेणींचे स्पष्टीकरण करणाऱ्या अशा सांख्ययोग तत्वज्ञान पद्धतीला मी स्वतः माझ्या आईला अर्थात तुझ्या पत्नीला देवहूतीला उपदेश करणार आहे. महर्षी मैत्रेय मुनी पुढे म्हणतात, कर्दम मुनींशी असे बोलल्यानंतर इंद्रिय जेव्हा पूर्णपणे कृष्ण भावनामय असतात तेव्हाच भगवंत जे प्रकट होतात. सरस्वती नदीने वेढलेल्या बिंदू सरोवर नामक सरोवरापासून मग ते अंतर्धान झाले, निघून गेले. कर्दम मुनी तिथे उभे राहून पाहतच राहिले की भगवंत वैकुंठास जाण्याच्या मार्गाने निघून गेले. त्या मार्गाची सर्व थोर महात्मे ही स्तुती करीत असतात. भगवंतांचे वाहन असलेल्या गरुडाचे पंख हालचाल करीत होते तेव्हा त्यांच्यापासून सामवेदाचा आधार असलेली सूक्ते अभिव्यक्त होत होती आणि ऋषीमुनी ती सर्व सूक्ते अर्थात छंद शांतपणे ऐकत होते. नंतर भगवंत तेथून निघून गेल्यावर पूज्य ऋषीवर्य कर्दम मुनी त्या बिंदू सरोवराच्या काठी भगवंतांनी सांगितलेल्या वेळेची प्रतीक्षा करीत होते की तिथे मनु स्वतः येणार आहेत. सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केलेल्या रथावर स्वयंभू मनु आपल्या पत्नीसहित शतरूपासहित आरूढ झाले. आपल्याबरोबर आपल्या कन्येलाही त्यांनी त्यामध्ये बसवून अखिल पृथ्वीवर प्रवास करू लागले. हे विदुर, भगवंतांनी पूर्वीच सांगितलेल्या नेमक्या दिवशी ते ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचले. त्या ऋषींचे खडतर व्रत नुकतेच संपन्न झाले होते. सरस्वती नदीच्या पाण्याने भरून ओसंडणाऱ्या त्या बिंदू सरोवराच्या काठी मोठमोठ्या ऋषींच्या समुदायांनी आश्रय घेतलेला होता. त्या सरोवराचे पाणी केवळ मंगलकारकच होते असे नव्हे, तर अमृताहूनही मधुर होते. कर्दम ऋषींनी संरक्षणासाठी भगवंतांकडे याचना केली तेव्हा कर्दमांवरील अत्यधिक कारुण्याने भारावून गेलेल्या भगवंतांच्या नेत्रातून त्या ठिकाणी अश्रुपात झाला होता. भगवंत कर्दम मुनींच्या तपस्येने आणि भक्तीने इतके आनंदित झाले की त्यांच्या डोळ्यातनं आध्यात्मिक वैकुंठ लोकातला एक टिपका अर्थात अश्रुपातही झाला होता. म्हणूनच त्या सरोवरास बिंदू सरोवर असे नाव पडले होते. त्या सरोवराचा परिसर पावन वृक्षलतांच्या समूहांनी भरून गेला होता. ते लता वृक्षही सर्व ऋतूंतील फळाफुलांनी संपन्न होते. विविध प्रकारचे आवाज करणाऱ्या पवित्र पशुपक्ष्यांना त्यांनी आश्रय दिला होता. अनेक प्रकारच्या वनराजींनी तो आसमंत अत्यंत सुशोभित झाला होता. अत्यंत आनंदित पक्ष्यांच्या आवाजांनी तो आसमंत निनादत होता. उन्मत्त झालेले भ्रमर तेथे संचार करीत होते. धुंदी चढलेले मोर गर्वाने नृत्य करीत होते आणि आनंदी कोकिळा एकमेकांस साद घालीत होत्या. ते बिंदू सरोवर कदंब, चाफा, अशोक, करंज, बकुळ, आसन, कुंद, मंदार, कुटच अशा फुलझाडांनी आणि लहान आम्र वृक्षांनी शोभून दिसत होते. त्याचप्रमाणे कारंडव, प्लव आदी बदके, हंस, कुररी, पानकोंबडे, सारस, चक्रवाक आणि चकोर अशा पक्ष्यांच्या सन्नदायक किलबिलाटाने तेथील संपूर्ण वातावरण गजबजून गेले होते.
त्या सरोवराच्या भोवतालच्या प्रदेशात हरणे, डुकरे, साळींदर, गवे, हत्ती, वानरे, सिंह, माकडे, मुंगूस आणि कस्तुरी मृग इत्यादी पशु फार मोठ्या प्रमाणात दिसत होती. आपल्या कन्येसहित त्या पवित्र स्थळी प्रवेश करून कर्दम ऋषींजवळ जात असता आद्य सम्राटांनी स्वयंभू मनूंनी त्या ऋषींना आश्रमातच बसलेले पाहिले. त्यांनी पवित्र अग्नीमध्ये नुकतीच आहुती देऊन अग्नीला प्रसन्न केले होते. त्यांचा देह अत्यंत तेजस्वी होता. त्यांनी दीर्घकाळ खडतर तपस्या केली होती. तरीही त्यांची शरीर यष्टी कृश किंवा बारीक झालेली नव्हती, कारण भगवंतांनी आपला प्रेमपूर्ण कृपाकटाक्ष त्यांच्यावरती टाकला होता आणि भगवंतांसारख्या चंद्रासारख्या शीतल शब्दांमधून स्त्रवणारे अमृत त्यांनी कानांनी ऐकले होते. ते उंच होते. त्यांचे नेत्र कमळाच्या पाकळीप्रमाणेच विस्तृत असे सुंदर होते. त्यांच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्यांची वस्त्रे जीर्ण व फाटलेली होती. स्वयंभू मनूंनी प्रथम त्यांना पाहिले तेव्हा त्यांना ते पैलू न पाडलेल्या व चकाकी नसलेल्या मलिन रत्नासारखे वाटले, कारण खूप खडतर तपस्या केल्यामुळे शरीर त्यांचे तसे दिसत होते. सम्राट आपल्या आश्रमात आलेले आहेत आणि ते आपल्याला वंदन करीत आहे हे पाहून कर्दम मुनींनीही त्यांना आशीर्वाद देऊन अभिवादन केले आणि यथोचित सन्मानाने त्यांचे स्वागत केले. ऋषींचे लक्ष वेधून घेतल्यानंतर सम्राट स्वयंभू मनू खाली बसले आणि त्यांनी मौन धारण केले. भगवंतांचा आदेश स्मरणात आणून कर्दम मुनी आपल्या मधुर वाणीने सम्राटाला संतुष्ट करीत पुढील प्रमाणे म्हणाले, हे राजन, तुम्ही करीत असलेल्या प्रवासाचा हेतू सज्जनांचे संरक्षण आणि असुरांचा वध हाच असणार आहे, याच्यात तर काही संशय नाही. कारण आपण म्हणजे साक्षात भगवान श्रीहरींची संरक्षण शक्तीच आहात. हे राजा, आपण आवश्यकतेनुसार सूर्याचे, चंद्राचे, अग्नीचे, स्वर्गाधिपती इंद्राचे, वायूचे, शासन करणाऱ्या यमदेवाचे, पावित्र देवता धर्माचे किंवा जलदेवता वरुणाचे रूप धारण करता. तुम्हाला वंदन असो. तुम्ही म्हणजे दुसरे कोणी नसून साक्षात भगवान श्री विष्णूंचीच शक्ती आहात. हे राजा, ज्या केवळ उपस्थिती सुद्धा अपराधांच्या मनामध्ये भय उत्पन्न करीत असतात, त्या विजयी आणि रत्नमंडित या रथावरती आपण आरूढ झाला नाही. आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ओढून जर तुम्ही भयंकर टंकार निर्माण केला नाही, आपल्या पदाघाताने संपूर्ण भूमंडलाचा थरकाप उडविणाऱ्या आपल्या विशाल सेनेचे नेतृत्व करीत तेजस्वी सूर्याप्रमाणे या अवनीतलावरती पृथ्वीवरती तुम्ही भ्रमण केले नाही, तर दुष्ट चोर स्वतः भगवंतांनी वर्णाश्रम धर्माच्या संरक्षणार्थ निर्माण केलेल्या नैतिक नियमांचा भंग केल्या वाचून राहणार नाहीत. तर राजाच आहे जो संपूर्ण वर्णाश्रम धर्माचं संरक्षण करतो, भगवंतांचा प्रतिनिधी बनून. जर त्याने सर्वांवरती अंकुश नाही लावला तर पापी लोक या वर्णाश्रम व्यवस्थेचा नाश करतात, जे आता आपण कलियुगामध्ये स्वतः बघत आहोत, कारण कुठेही राजा नाही आहे. जगाच्या सुस्थितीसंबंधी जर आपण विचार करायचे तर तुम्ही सर्वार्थाने सोडून दिले तर अधर्मच काय होईल, बळावेल. कारण केवळ धनाच्या मागे लागणाऱ्या लोकांना कोणताही प्रतिबंध राहणार नाही. त्यामुळे आता सर्वत्र बनिया आणि ग्राहक बस एवढाच कार्यक्रम सर्वत्र चालू आहे. अशा दुष्टांच्या आक्रमणामुळे संपूर्ण जग नष्ट होईल आणि आज तीच स्थिती उद्भवत आहे. असे असूनही हे वीरोत्तम सम्राट, मी विचारतो की तुम्ही येथे कोणत्या कारणासाठी आला आहात. तुमचे कार्य कोणतेही असो, आम्ही ते मागे पुढे न पाहता हृदयापासून पार पाडू, त्याला पूर्ण करू. अर्थातच कर्दम मुनींना माहिती होतं की मनू तिथे का आले आहेत, तरीही सन्मानाने असा प्रश्न त्यांना ते विचारत आहेत. परंतु त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी आपली सहमती दाखवली आहे. यानंतर पुढचा प्रसंग श्रवण करूया येणाऱ्या कथेत. धन्यवाद. हरे कृष्ण.